माने यांचा यथोचित मान सन्मान केला जातो। मित्रहो, आपण पाहिलं तर या अशा प्रकारच्या सन्मान सोहळ्यामध्ये सन्मानित केले जाते ते म्हणजेच माजी आमदार बाळ माने। या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणारे केदारजी साठे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी यांचा देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो। आणि ते पहा, सामाजिक बरोबर शैक्षणिक संस्थांच्या विविध संस्थांवरती पदाधिकारी आहेत, यांचा देखील या ठिकाणी हा यथोचित मान सन्मान केला जाईल। आणि हा सन्मान करण्याची विनंती करतोय भारतीय जनता पार्टी उत्तर जिल्हा सरचिटणीस आणि खेर्डीचे माजी उपसरपंच विनोदजी बुरण यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। माननीय विनोदजी बुरण उपसरपंच, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी सरचिटणीस यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते ते म्हणजेच केदारजी साठे जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी। त्यानंतर पहा, या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणाऱ्या सौभाग्यवती नीलमताई गोंधळे महाराष्ट्र राज्य निमंत्रित सदस्य व जिल्हा सरचिटणीस यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातो। हा सन्मान करण्याची विनंती पुन्हा एकदा अपर्णाताई दाते यांना करणार आहे। खेर्डीच्या माजी सरपंच अपर्णाताई दाते यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातो। सौभाग्यवती भारतीय जनता पार्टी खेर्डी विभाग आयोजित सन्मान महिलांच्या प्रगतीचा या सोहळ्यामध्ये सन्मानित केलं गेलं ते म्हणजेच सौभाग्यवती नीलमताई गोंधळे यांचा। त्यानंतर पहा, या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणाऱ्या माजी आमदार यांच्या सौभाग्यवती अर्थातच माधवीताई बाळ माने यांचा देखील यथोचित मान सन्मान केला जातो। आणि हा सन्मान वृंदाताई दाते यांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आणि चिपळूणच्याच त्या माहेर वाशिणी आहेत, जोरदार टाळ्या होऊ देत, त्यांना माहेरात आल्यासारखं वाटेल। खेर्डी विभाग भारतीय जनता पार्टी आयोजित सन्मान महिलांच्या प्रगतीच्या या सोहळ्यामध्ये सन्मानित केलं गेलं ते म्हणजेच माधवीताई माने यांना। त्यानंतर या ठिकाणी सन्मानित केलं जाते ते म्हणजेच या कार्यक्रमाकरिता उपस्थित अशा प्रकारचे मान्यवर, त्यामध्ये पहा तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी वसंत तामणकर यांचा यथोचित मान सन्मान केला जातो। आणि हा मान सन्मान करण्याची विनंती करणार आहे वैशाली मोरे ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते तालुका अध्यक्ष वसंत तामणकर यांचा यथोचित मान सन्मान करावा। मित्रहो, आज जर आपण पाहिलं तर कुंभारलीची यात्रा आहे, अशा वेळेला त्यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असते, ती जबाबदारी पेलत ते या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाकरिता उपस्थित आहेत। आता आपण महाराष्ट्रातली एक मोठी यात्रा म्हणून त्या यात्रेकडे पाहतो, अशा या यात्रेतील आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष वसंत तामणकर यांचा सन्मान या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणाऱ्या माजी नगरसेविका चिपळूण नगरपालिकेच्या माननीय रसिकाताई देवळेकर यांचा सन्मान करण्याची विनंती करणार आहे। रुपाली फाळके यांना विनंती आहे, आपण रसिकाताईंचा या ठिकाणी हा सन्मान करावा। यानंतर या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणाऱ्या माजी नगरसेविका चिपळूण नगरपालिका चिपळूण शहराध्यक्ष माननीय श्रीकांतजी शिंदे यांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जातो। खेर्डीचे ग्रामपंचायत सदस्य माननीय दाते यांना विनंती आहे, श्रीराम शिंदे यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय। विनयजी दाते यांना विनंती आहे, आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। विनयजी दाते, त्याचबरोबर रवींद्र फाळके, आपणही या ठिकाणी मंचाच्या बरोबर डाव्या बाजूला यायचं आहे। श्रीराम शिंदे भारतीय जनता पार्टी
शहराध्यक्ष यांचा यथोचित मानसन्मान केला जातो। भारतीय जनता पार्टी आयोजित सन्मान महिलांच्या प्रगतीच्या या सोहळ्यामध्ये सन्मानित केलं जातं ते म्हणजे श्रीराम शिंदे यांना। या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणाऱ्या माजी नगरसेविका चिपळूण नगरपालिका सौभाग्यवती नुपुरताई बाचिम यांचा देखील या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय। मी स्मिताताईंना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा। स्मिताताई देवळकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो। या ठिकाणी उपस्थित असणारे या मंचावरील अतिथी त्यामध्ये पहा दीपाशेठ देवळकर यांचा यथोचित मानसन्मान केला जातो आणि हा मानसन्मान करण्याची विनंती करणार आहे खिरडीचे माजी सरपंच रवींद्र पाळके यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते दीपाशेठ देवळकर यांचा यथोचित मानसन्मान करावा। DJ Asif SK त्याचबरोबर या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणारे कामगार संघटनेचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विनोदजी कदम यांचा देखील यथोचित मानसन्मान केला जातोय। मी विनयजी राते यांना पुन्हा एकदा विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते विनोद कदम यांचा यथोचित मानसन्मान करावा। त्यानंतर पुढचे सन्मानमूर्ती आहेत अर्थातच जिल्हा चिटणीस गणेशजी हळदे यांचा देखील यथोचित मानसन्मान केला जातोय। मी विनोदजी भुरड यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते गणेश हळदे यांचा यथोचित मानसन्मान करावा। भारतीय जनता पार्टी विभाग खिरडी आयोजित सन्मान महिलांच्या प्रगतीच्या या सोहळ्यामध्ये सन्मानित केलं जातंय ते म्हणजेच विधी या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा सारिका भावे यांचा या ठिकाणी सरचिटणीस सारिका भावे यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान केला जातोय। हा सन्मान करण्याची मी विनंती करणार आहे तालुका तनुजाताई शिगवण यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान करावा। सारिका भावे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय। सारिका भावे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी महिला पदाधिकारी यांचा यथोचित मानसन्मान केला जातोय तनुजा शिगवण यांच्या शुभ हस्ते। त्याचबरोबर या कार्यक्रमाकरिता उपस्थित असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या पूनमजी काजारी यांचा देखील यथोचित मानसन्मान केला जातोय। मी विधीताई मेस्त्री यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते पूनम काजारी यांचा यथोचित मानसन्मान करावा।
त्याचबरोबर गणेशजी हळदे जिल्हा चिटणीस यांचा देखील सन्मान केला जाईल. तुम्ही हे पाठवा पटापट. मित्रांनो, इथे थोडासा विलंब होतो आणि थोडासा आपल्याला कंटाळवाणा असा कार्यक्रम देखील वाटतो, तो म्हणजेच सत्कार सोहळा. बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी आपण ठरवलेल्या रूपरेषेप्रमाणे ते सत्कार होत नसतात, वेगवेगळ्या प्रकारचे बदल करावे लागतात. त्यामुळे मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्याची मी विनंती करणार आहे. माजी सभापती चिपळूण पंचायत समितीच्या सौभाग्यवती स्नेहाताई मेस्त्री यांना विनंती करतो या कार्यक्रमाचे आपण प्रास्ताविक करावे. नमस्कार. महिला बचत गटाच्या सर्व महिलांच्या सन्मान सोहळ्यास उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस सौ माधवीताई नाईक, जिल्हा सरचिटणीस सौ नीलम गोंधळीताई, माजी आमदार आदरणीय बाळासाहेब माने, भाजपाचे जिल्हाध्यक्ष श्री केदारजी साठे सर, देवळेकर मॅडम, सगळ्या नगरसेविका, शहराध्यक्षा आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि बहुसंख्येने जमलेल्या माझ्या सर्व महिला भगिनी, मला खरोखर सर्वांचं कौतुक करावं असं वाटतंय. गेले 8 दिवस आम्ही सतत म्हणजे CRP असतील, ग्रामसंघाच्या मुख्य महिला पदाधिकारी असतील, सगळ्यांनी आम्ही नियोजन करून आणि महत्त्वाचं नाव घ्यायचं विनोदजी बुरण, आम्ही सर्वांनी मिळून हा कार्यक्रम घ्यायचा ठरवला. आत्तापर्यंत महिलांचे भरपूर कार्यक्रम झाले, पण महिला बचत गटाच्या महिलांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आत्तापर्यंत कोणी घेतला नव्हता. त्यामुळे विनोदजींच्या मनात आलं की आपण मॅडम हे घेऊया का. म्हटलं खरोखर चांगली कल्पना आहे आणि त्याप्रमाणे आम्ही सगळेजण कामाला लागलो. जेव्हा मी 2010ला ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आले, तेव्हा पहिला हात घातला ते ह्याच विषयाला हात घातला, महिला बचत गट. आणि तेव्हा बघितलं तर जवळजवळ सगळेच बचत गट मूर्तावस्थेत होते, म्हणजे त्यांना पुनर्जीवित करावं लागलं. असे मी 30 बचत गट तयार केले आणि त्या 30 बचत गटांना ग्रामपंचायतला जोडलं आणि एक महासंघ तयार केला. पण तेव्हाची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये खूप बदल आहे, खूप फरक आहे. कारण तेव्हा बचत गट चालवायचे कसे, काय करायचं हा मोठा प्रश्न होता. पण आता त्यांनी एक ॲड केलं मोदीजींनी, बेटी बढाव, म्हणजे तुमच्या मुलीला, स्त्रीला, तुम्ही महिलेला काय करा, पुढे आणा. पण ह्याचं नुसतं बोलून ते शक्य होणार नव्हतं, म्हणून नवीन बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी योजना आणल्या. पूर्वी कसं होतं की महिलेला घर चालवण्यासाठी आर्थिक परिस्थिती तेवढी नसेल तर घराची कागदपत्र गहाण ठेवावी लागायची, बँकेमध्ये दागिने गहाण ठेवावे लागायचे आणि त्यानंतर काय पैसे मिळतील त्यातून अडीअडचणी भागवल्या जायच्या. पण आता तसं होऊ नये म्हणून अबला ही सबला व्हावी या उद्देशाने आदरणीय मोदीजींनी आपल्याला कर्ज सुलभ हप्त्यामध्ये फेडण्याची योजना दिली. आणि मान्यवरांना मी सांगू इच्छिते की ह्या सगळ्या जमलेल्या महिला, खरोखर त्यांचं कौतुक करावंसं वाटतं की आमच्या खेरडी प्रभागामधल्या जेवढ्या महिलांनी कर्ज घेतलेली आहेत बँकेकडून, एकही हप्ता चुकवलेला नाही. आणि मला असं वाटतं हे बहुतेक आदरणीय पंतप्रधान मोदीजींना माहीत असावं, म्हणून त्यांनी पूर्णपणे विश्वास आमच्या महिलांवर टाकलेला आहे. आता आपण बघायला गेलं तर औरंगाबादमध्ये बचत गटाचा परवा महिला दिनाच्या दिवशी कार्यक्रम झाला, ते मी भाषण ऐकलं. तर त्याच्यामध्ये बचत गटाचा खरोखर असा उल्लेख करण्यात आला की तिथले जे बचत गट आहेत त्यांनी जे काही प्रॉडक्ट्स निर्माण केले, उत्पादने निर्माण केली, ती अमेरिकेला हॉवर्ड या ठिकाणी त्याचं प्रदर्शन आणि विक्री मांडण्यात आली.
खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की एवढं मोठं लक्ष या आदरणीय मोदींमुळेच झालेलं आहे असं मला वाटतं. त्यामुळे नंतर तिथे गेले जेव्हा अंगठा मारत असत त्या महिला बचत गटातल्या महिला गावातल्या होत्या, ग्रामीण भागातल्या, त्या काय करायच्या की त्यांना साधे फॉर्म लिहिता येत नव्हते किंवा सही करता येत नव्हती. त्या महिला कधी विमानात बसल्या नव्हत्या. त्या महिला आज हॉवर्ड या ठिकाणी जाऊन आपण बनवलेलं प्रॉडक्ट तिकडे विकत होत्या. तिकडे स्टॉल मांडले गेले आणि त्याला खूप प्रतिसाद मिळाला. सांगायचा उद्देश हा की ह्याच्यातून मोदींचा एक जो संकल्प परत सोडला होता की लोकल टू ग्लोबल, लोकलपासून ग्लोबलपर्यंत मोदीजींनी नेलेलं आहे. आणि आपणही सगळेजण जाऊ शकता कारण तुमच्यात उमेद भरपूर आहे. तुमच्या अभियानाचं नाव पण उमेद आहे. त्याप्रमाणे तुम्ही सगळेजण उमेदीने काम करत आहे. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे आत्ता परवा देवेंद्र फडणवीस आपले उपमुख्यमंत्री त्यांनी काय केलं तर 0% 0% इंटरेस्ट असं एक तुम्हाला कर्ज देण्यासाठी त्यांनी एक संकल्प केला आहे, योजना केली. म्हणजे 0% तुम्हाला व्याजदर, म्हणजे काही व्याजदर नाही आणि तुम्ही ते कर्ज घेऊ शकता आणि ते फेडू शकता हप्त्यामध्ये. फक्त तुम्हाला इंटरेस्ट तुम्ही भरायचं नाही आहे. आणि पूर्ण देशामध्ये हा महाराष्ट्र राज्य एकमेव असं आहे देवेंद्र आदरणीय उपमुख्यमंत्र्यांनी आपल्याला ही योजना दिलेली आहे. आणि खरोखर त्यांना ही कल्पना आहे की आता पूर्वी जो आपलं अर्थसहाय्य होतं आपल्या सरकारचं ते 117 करोड होतं आणि आत्ता ते 514 करोड झालेलं आहे. आणि आपल्याला असं वाटतं की महिला बचत काय चालवतात बचत गट असं इतरांचं म्हणणं असतं. पण तुम्हाला माहिती आहे का कळत न कळत तुम्ही ह्या अर्थसहाय्याला आणि आपला TRP वाढवण्यासाठी तुम्ही मदत करत आहात आणि हे खरोखर कौतुकास्पद आहे. खूप बोलायचं होतं पण आता वेळ पण झालेला आहे. तुम्हाला खरोखर मानलं पाहिजे की ते 2 वाजता टायमिंग दिलं होतं त्याप्रमाणे तुम्ही 2 वाजता हजर राहिलात. उन्हातून आलात, थोडीशी गैरसोय झालेली आहे तरी त्याबद्दल मी क्षमस्व. आणि आज तुम्ही सर्वजणी खरोखर खूप छान संख्येने उपस्थित राहिलात याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि इथे थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की हा कार्यक्रम म्हटलं की त्याचं प्रास्ताविक झालं ते तुम्हाला वास्तविक कळलं देखील आहे. अशा वेळेला प्रास्ताविकानंतर मी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करणार आहे. जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टी माननीय किरारजी साठे यांना विनंती करतो आपण या सोहळ्यानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावे. खेरडी विभागाच्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस ॲडव्होकेट माधवीताई नाईक, माजी आमदार बाळासाहेब माने, नीलमताई, माधवीताई, चिपळूणचे तालुक्याचे अध्यक्ष, चिपळूण शहराचे अध्यक्ष, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सर्व भगिनी, खरं तर मोदी साहेबांचं 2014 सालपासूनचं संपूर्ण सरकार हे मातृशक्तीला केंद्रस्थानी ठेवून काम करते. अनेक योजना अशा आहेत माता भगिनींसाठी त्यांना डोळ्यासमोर ठेवून एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन काम सुरू आहे. बचत गट असतील, CRP असतील, या माध्यमातून सुद्धा केंद्र सरकार खूप चांगल्या पद्धतीने एक रचनात्मक वातावरण तयार करते आणि या चांगल्या काम करणाऱ्या भगिनींचा सन्मान करण्याच्या सोहळ्यासाठी आपण आज इथे सगळ्यांनी जमलेलो आहोत. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित ज्या माधवीताई आहेत त्याही तितक्याच ताकदवान महिला नेत्या आहेत. भारतीय जनता पार्टीची जी महाराष्ट्राची कोर टीम आहे त्या कोर टीममधल्या एक मेंबर आज ह्या सगळ्या कार्यक्रमासाठी मुद्दामून आले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण आलात, आपल्याला सगळ्यांना खूप धन्यवाद देतो. माधवीताईंना आपल्या सर्वांना ऐकायचं आहे. आजच्या कार्यक्रमाला विशेष करून माननीय स्नेहाताई मिस्त्री, माननीय विनोदजी यांनाही खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन करतो की अतिशय एक चांगला विषय घेऊन आपण एक कार्यक्रम ठेवलात. आपल्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आपल्या शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. बघा, पाहुण्यांनी देखील काळजी घेतलेली आहे. आपण वेळेत उपस्थित होतात, कार्यक्रमाला उशीर झालेला आहे. त्यांना माहीत आहे कारण शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये आणि त्याचबरोबर राजकीय क्षेत्रामध्ये वावरत असताना आपण वेळेचं भान ठेवणं फार गरजेचं आहे. अशा प्रकारे केदारजी साठे यांनी वेळेत आणि अचूक शब्दांमध्ये आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यानंतर मात्र या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील महाराष्ट्र राज्य निमंत्रित सदस्या व जिल्हा सरचिटणीस माननीय नीलमताई गोंधळी यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावे. मॅडम तिथेच थांबा. मॅडम तिथेच थांबा.
सन्मान महिलांच्या प्रगतीचा या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर असलेल्या ॲडव्होकेट प्रदेशाच्या महामंत्री आणि माझी मैत्रीण सौ माधवीताई नाईक, आपल्याला सर्वांनाच परिचित असलेले आणि आपले सर्वांचे लाडके माजी आमदार बाळासाहेब माने, त्यांच्या सौभाग्यवती माधवीताई माने, चिपळूण तालुक्याचे तालुकाध्यक्ष वसंतजी तामणकर, शहराचे अध्यक्ष श्रीरामजी शिंदे, कामगार आघाडीचे प्रमुख विनोदजी कदम, जिल्हा चिटणीस गणेशजी हळदे, बेटी बचाओ बेटी पढाओच्या आपल्या प्रमुख रसिकाताई देवळेकर, माजी नगरसेविका नुपूरताई बाचीम, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाच्या आयोजिका आणि आयोजक सौ स्नेहाताई मिस्त्री, विनोदजी भुरण आणि त्यांची सर्व टीम यांचं मी आधी मनापासून खूप खूप अभिनंदन करते. कारण अशा एका आगळ्या आणि वेगळ्या सोहळ्याला आम्हाला त्यांनी इथे बोलवले की महिलांची उपस्थिती बघूनच मनाचा ओढ भरून आलाय. पण ह्याचं सगळ्यात प्रमुख कारण बघायला गेलं तर मोदीजींना धन्यवाद द्यायला पाहिजे. आज खेरडे गावामध्ये 117 बचत गट आहेत आणि त्याचं एकत्रीकरण करण्याचं जे काम आहे ते आपल्या परमपूज्य मोदीजींचं आहे. कारण मोदीजींमुळे आपण सर्वजण एकत्र झालो. मोदीजींनी पहिल्यांदा जो सन्मान केला असेल तो महिलांचा. ज्या वेळेला ते देशाचे पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा त्याने महिलांना काय अडचणी आहेत ह्या समजून घेतल्या. मग त्या आपलं स्वच्छतागृह असेल, आपल्याला माहिती आहे उज्ज्वला गॅसमधून आपल्याला मोदीजींनी आपल्या महिलांचा धूर लागून जे आपल्या शरीराला जो अपाय होत होता तो संपवण्यासाठी आपल्याला उज्ज्वला गॅस योजना दिली की सर्वसामान्य महिलेला गॅस घ्यायला गेल्यानंतर 4-5 हजार लागायचे, तर ते आपल्याला 100 रुपयात त्यांनी गॅस दिला. म्हणजे त्यांचं उद्दिष्ट एकच होतं की जेव्हा महिलांचा उद्धार होईल तेव्हाच खरं भारत देशाची प्रगती होईल. आणि भारत देशाची प्रगती झाली तर सर्व जगाची प्रगती होईल. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जग उद्धारी, हे पहिल्यापासूनच आपण ऐकत आलेले आहोत. आपल्याला माहिती आहे प्राचीन काळापासून स्त्री ही प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहिली. त्या काळात सुद्धा तिला शिक्षण नसताना सुद्धा तिने चांगल्या प्रकारचं काम केलं आणि त्यामुळे भावी पिढी चांगल्या प्रकारची सुजाण आणि सुलभ बनते आणि त्याच्यामुळे आपली प्रगती साधते. आज मोदीजींच्या माध्यमातून अनेक योजना आहेत. महिलांना बचत गटांच्या माध्यमातून त्यांनी विविध प्रकारची कर्ज दिली. पहिल्यांदा 1 लाखाचं, 2 लाखाचं, आता तर महिला 50-50 लाखाचं कर्ज योजतायत. हे करत असताना आपण जेव्हा सामूहिक काम करतो तेव्हा सामूहिक काम करताना महिलांना खूप अडचणी येतात. एका गटामध्ये जर 10 महिला असतील तर त्या 10 महिला काम करताना काय करतात, मला जमेल तुला नाही जमणार, आणि मग ते आपण एखादं काम करताना कशा पद्धतीने त्याचं नियोजन करायचं हे एक आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो. आणि हा प्रश्न निर्माण होत असताना मोदीजींनी MSME या योजनेतून महिलांना वैयक्तिक सुद्धा आपल्याला एखादा उद्योग करायचा असेल तर 50 लाखापर्यंत मुद्रा योजनेतून सुद्धा आपल्याला कर्ज घेता येईल अशी व्यवस्था केली. नुसती व्यवस्था केली नाही तर मन की बात या कार्यक्रमातून मोदीजी थेट बचत गटांच्या महिलांशी बोलले. ज्याने अतिशय चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवले त्यांचे कौतुक केले आणि ज्यांना ते करण्यासाठी ऊर्जा दिली. अशा ह्या मोदीजींचं आपल्याला खूप खूप धन्यवाद तर दिलेच पाहिजेत. पण देशाला यांची गरज आहे. त्यामुळे आपलं एकच काम बनतं की आपण सर्वांनी मोदीजींच्या मागे भक्कमपणे उभं राहिलं पाहिजे. कारण देश सुरक्षित राहिला तर आपण सुरक्षित राहणार आहोत. आज आपल्याला एक सांगायला आणखीन एक आनंद वाटतं की ते रामलल्लांची मूर्ती माधवीताईंना दिलेली आहे. 500 वर्षाचं स्वप्न होतं. कित्येक जण हे स्वप्न बघता बघता गेले. आपण खूप नशिबान आहोत की रामलल्लांचा कार्यक्रम होताना आपण सर्वांनी पाहिला आणि त्यावेळेला सर्वांच्या मनामध्ये जो एक आदर आणि आनंद आणि प्रेम निर्माण झाला होता. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वाडीमध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये हा कार्यक्रम घेतला गेला आणि त्या दिवशीचा एक आनंद अवर्णनीय होता. हा कार्यक्रम आपल्या देशामध्येच झाला का तर नाही, परदेशी सुद्धा जे आपले लोक होते त्यांनी अतिशय सुंदर हा कार्यक्रम साजरा केला. अशा या मोदीजींनी आपल्यासाठी जे जे केलंय, जे जे देशासाठी चांगलं आहे, जे जे उद्दिष्ट त्यांची होती ती त्यांनी सगळ्या प्रमाणात त्यांची साकार झालेली नाही आहेत. ज्या ज्या योजना आपल्याला सांगितल्या, जे विषय आपल्या पटलावर होते त्यातले खूपसे विषय त्यांनी पूर्ण केलेले आहेत. मग तो 370 कलम असेल, राम मंदिर असेल,
पण आपल्याला अजून समान नागरी कायदा आणायचा आहे आणि समान नागरी कायद्यासाठी आपण तुम्ही आणि आम्ही सर्वजण एक आहोत या भावनेतून आपल्याला देशाचा कारभार करायचा आहे. तर हे सगळं करताना आपण भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभं राहावं. आज स्नेहाताईंनी अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांच्या पाठीमागे तुम्ही भक्कमपणे उभं राहावं अशी मी आपणाला विनंती करते. मोदीजींनी तर खूप चांगलं केलंच आहे, पण त्याच्या जोडीला आपले जे उपमुख्यमंत्री असतील, आपले मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस, त्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची जोड दिली. त्यांनी मुख्यमंत्री असताना उमेदच्या याच्यातून हे बचत गट निर्माण झाल्या आणि खऱ्या अर्थाने आपण सक्षम झालो. प्रत्येक जण म्हणत होता महिला सक्षम झाली पाहिजे, पण त्याच्यासाठी करणारे विशेष प्रयत्न होते ते मात्र कोणीच करत नव्हता. तर आपण अशा सर्वांच्या मागे राहावं अशी एक विनंती करण्यासाठी आणि आपण आज सगळ्या जणी बहुसंख्येने जमलात तर तुमचं कौतुक करण्यासाठी आम्ही इथे आलेले आहोत. आपल्या सर्वांचं नक्कीच खूप खूप कौतुक आहे. आयोजकांचं खूप कौतुक आहे. स्नेहाताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. विनोदजी तुम्ही आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. तुमच्या सर्वांच्या मागे पण आम्ही भक्कमपणे उभे आहोत. आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं काम करूया, सुजलाम सुफलाम भारत घडवूया अशा प्रकारची आपणा सर्वांना विनंती करते. जय हिंद, जय भारत. मित्रहो, नरेंद्र मोदी यांनी अखंड भारताला, अखंड जगामध्ये एक चांगली सत्ता, चांगला व्यवहार असणारं राज्य, चांगला व्यवहार असणारा देश ही प्रतिष्ठा निर्माण करून दिली. त्याकरिता परकीय दौरे केले, परकीय अभ्यास केला, परकीय व्यापाराचा अभ्यास केला, परकीय व्यापार वाढवला, परकीय प्रत्येक गोष्ट आपल्याकडे कशी येईल, आपल्या भारताचा विकास कसा होईल याकरिता तर प्रयत्न केलेच. परंतु आमच्या महिला कुठे जातील? जिच्या हाती दोरी ती जगाला उद्धारी, ती कशी मागे राहील बरी, म्हणून त्यांनी पहिल्यांदा उमेद ही संकल्पना आणली. अभियान होतो उमेद, होऊ नका ना उमेद. अभियान होतो उमेद, होऊ नका ना उमेद. घेऊयात भविष्याचा वेध, विकासाचा वेध. अशाच या कल्पनेच्या माध्यमातून आपण सगळेजण तुम्हा सर्वांचा आम्ही सन्मान करतोय. आणि या सन्मानाच्या सोहळ्याच्या वेळेला मी विनंती करणार आहे CRP सौभाग्यवती गीता फाळके यांना विनंती आहे आपण आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं. शॉर्ट बट स्वीट, कोणाला येणार नाही बीट याची काळजी घ्या. नमस्कार. सर्वात आधी व्यासपीठावरील सर्व मान्यवर यांना माझं नमन. आणि इथे तुम्ही सर्व महिला भगिनी आज ज्या पद्धतीने हजर आहात, उपस्थित आहात, त्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडतोय. त्यामुळे तुमचेही स्वागत आणि आभार. हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी खेरडी विभाग यांच्यातर्फे आयोजित आपले सर्वांचेच प्रिय विनोदजी बुरण आणि स्नेहाताई मेस्त्री यांच्या प्रयत्नातून आज इथे साजरा होत आहे. तर थोडी काही चूक झाली तर क्षमा करा, पण आज बोलायची संधी तुम्ही मला इथे दिलीत त्याबद्दल मी खरंच तुमचे खूप खूप आभारी आहे. मॅडम, 2018 साली आमच्या खेरडीमध्ये हे समूह स्थापन व्हायला सुरुवात झाली. प्रथम ज्या वर्धिनी आल्या त्या माझ्या संपर्कात आल्या, कारण 2008 साली जेव्हा आमच्याकडे इलेक्शन झालं तेव्हा आम्ही गट स्थापन केले होते, बचत गट. आमच्या खेरडीतल्या काही कार्यकर्त्यांनी ते गट स्थापन केले होते आणि ते 2008 पासून 2018 पर्यंत एवढ्या खेरडीत फक्त गावामध्ये माझा एकटीचाच एक गट चालू होता, हे मी अभिमानाने सांगेन. कारण 10 वर्ष गट चालवणं काही सोपं काम नव्हतं. पण आम्ही असं ठरवलं की नाही, आपण बंद नाही करायचं, की आपण चालू ठेवूया, भले आपल्याला काय मिळेल न मिळेल. पण जेव्हा 2018 साली उमेद अभियानाकडून आम्ही CRP या झालो, आम्ही जवळजवळ बँक ऑफ महाराष्ट्र असेल किंवा कॅनरा बँक असेल, आम्ही 1 ते 2-2.5 कोटीपर्यंत आम्ही कर्ज व्यवहार केलेले आहेत आमच्या समूहांचे. आणि आज अभिमानाची गोष्ट ही आहे की आमच्या महिलांचे छोटे मोठे का होईना पण उद्योग चालू आहेत. आम्ही उत्पादक गट तयार करत आहोत, त्यातून महिलांना काहीतरी अर्थार्जनाची संधी मिळेल. आणि खरंच उमेद अभियानाने या महिलांना एक सक्षमीकरणाचे, आर्थिक सक्षमीकरण जे आहे ते आज आमच्याकडे खेरडीमध्ये घडताना दिसतंय. प्रत्येक महिला इथे उठून
अभिमानाने सांगेल की हो आम्ही करतोय म्हणून. कारण खरंच आज खूप अभिमानाची गोष्ट आहे की ह्या महिला घरातून बाहेर पडतात. ज्यांना बँकमध्ये जाणं माहीत नव्हतं, आज त्याच महिला बँकमध्ये जाऊन स्वतःचं स्लीप भरतायत, स्वतःचे पैसे भरतायत किंवा काढतायत. हे एवढे व्यवहार आज महिला आमच्या करतायत. आणि एक अजूनही अभिमानाची गोष्ट की एवढे करोडचे आम्ही व्यवहार करूनही आमचा एकही समूह NPA मध्ये नाही किंवा कोणाचेही हप्ते थकलेले नाहीत. इतका स्वच्छ आणि खूप चांगले व्यवहारी महिला आहेत आमच्या. आज अभिमानाची गोष्ट मॅडमनी जसं उल्लेख केला की मन की बात पंतप्रधान आपले करतात महिलांशी, तर आमच्या खेर्डीमध्ये 6 खेर्डी प्रभाग आहे आमचा, त्यामध्ये 6 गावं आहेत आणि 6 गावामधून धामणवणे या गावातल्या आमच्या एक महिला भगिनी आहेत, त्या आज दिल्लीमध्ये पंतप्रधानांसोबत बातचीत करण्यासाठी पोहोचलेल्या आहेत. आणि ही आमच्या खेर्डीसाठी खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे की आज त्यांना जेव्हा ऑर्डर आली नमोमधून एका प्रोडक्टची इडली नाचणी इडलीची, तर आम्ही पूर्ण प्रभाग त्यांच्यासाठी झटत होतो की चला आपण दळून देऊया. म्हणजे त्यांचं ते दळण तयार करायचं होतं. आम्ही अक्षरशः रात्रंदिवस एक केला की चला त्यांना आपण दळून देऊया. प्रत्येक महिलेपर्यंत ते दळण पोचवणं, ते घेणं, ते पॅकिंग करणं, एवढं सतत जेव्हा महिलांनी आम्हाला सहकार्य केलं तेव्हा आज त्या तिथे पोचल्यात. आणि ही खरंच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. सरांनी आम्हाला, आमचे काटकर सर BM आहेत चिपळूण तालुक्याचे, ते आम्हाला फक्त एक मेसेज टाकतात किंवा आमचे CC मेसेज टाकतात, तेव्हा या CRP आम्ही 7 जणी आणि आमचे ग्रामसंघाचे पदाधिकारी, आज आमच्याकडे 5 ग्रामसंघ आहेत, प्रार्थना, समृद्धी, सह्याद्री, नयनतारा आणि नारी शक्ती. पण त्यातलेही पदाधिकारी जे आहेत ना खूप सहकार्य करतात. म्हणजे CRPनी सांगू दे किंवा आम्ही काय सांगू दे, कुठल्या सरांनी सांगू दे, ते सगळे एकवटतात. म्हणून आज आमचा खेर्डी प्रभाग हा 1 नंबरला आहे. आम्ही नाही म्हटलं तरी जवळजवळ सगळ्यांनी अक्षरशः एकजूट लावून आम्ही जिल्ह्यातून 30,90,150 एवढा निधी आम्ही एकट्या खेर्डीसाठी आणलेला आहे. आणि त्यातून आज महिलांचे एवढे चांगले उद्योग वगैरे चालू आहेत की म्हणजे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे खरंच उमेद अभियान, जय उमेद आणि जय PM मोदी. आणि खरंच तुम्ही मला इथे बोलायची संधी दिली त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे. जय हिंद. मित्रहो, यानंतर आपण ज्यांना ऐकण्याकरिता एकत्रित आलोत अशा प्रकारच्या आपल्या सर्वांच्या महत्त्वाच्या अतिथी, परंतु पहा मोदीजींच्या प्रत्येक योजनेचा या ग्रामपंचायतीने लाभ घेतला. खरं तर विनोदजी बोरण आणि त्यांची संपूर्ण टीम असतील, स्नेहाताई असतील, यांनी काय केलं तर आलेल्या प्रत्येक योजनेचा अभ्यास केला आणि आमच्या महिलांपर्यंत, आमच्या प्रत्येक नागरिकापर्यंत ती योजना कशी जाईल याच्याकरिता अथक प्रयत्न केले. जनधन योजनेचा उच्चांक या ग्रामपंचायतीमध्ये झाला. त्यानंतर उज्ज्वला योजनेचा देखील उच्चांक या योजनेने मोडला. त्यानंतर पहा दीनदयाळ उपाध्याय योजना ही देखील या ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड प्रमाणात राबवली गेली. त्यानंतर PMFNE खाद्य अंतर्गत असणारी योजना ही या ग्रामपंचायतीने आपल्या बरोबर ग्राहकांपर्यंत कशी पोहोचेल हे देखील पाहिलं. त्यानंतर पहा CMEGP व्यवसाय सेवा ट्रेडिंग याचाही लाभ सर्वाधिक घेणारे हे या ग्रामपंचायतीतील नागरिक आहेत. त्यानंतर पहा CIF याचा अर्थ काय तर बचत गटाकरिता जो निधी आहे तो देखील सर्वाधिक या ग्रामपंचायतीने उचललेला आपण पाहतोय. RF म्हणजेच बचत गट स्थापन झाल्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, पत सुधारावी याच्याकरिता जो निधी असतो तो देखील सर्वाधिक उचलणारी ही आपल्या जिल्ह्यातील सर्वोच्च अशा प्रकारची ग्रामपंचायत आहे. अशा या ग्रामपंचायतीच्या आणि खेर्डी विभागाच्या वतीने आपण या ठिकाणी हा सोहळा संपन्न करतोय. भारतीय जनता पार्टी खेर्डी विभाग आयोजित सन्मान महिलांच्या प्रगतीच्या या सोहळ्यामध्ये मी विनंती करणार आहे, शहराचे अध्यक्ष सन्मान्य श्रीराम शिंदे, मंचावरील सर्वच मान्यवर, खऱ्या अर्थानं ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केला त्या चिपळूण पंचायत समितीच्या कार्यक्षम सभापती आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या स्वाभिगती स्नेहाताई मेस्त्री आणि खऱ्या अर्थानं एक समर्थ अशी साथ देणारे आपले ग्रामपंचायतीचे सरपंच आणि भारतीय जनता पार्टीचे नेते विनोद भोरळ आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थितल्या काय म्हणायचं आता लखपती दीदी की करोडपती
करोडपती, कारण लखपतीचा आकडा पार केलेला दिसतोय. आणि सर्व आपल्या देशाच्या लाडक्या पंतप्रधानांच्या मनामध्ये असलेल्या करोडपती दिदी भगिनींनो, खरं तर आपण जरा स्नेहाताईंचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. आणि स्नेहाताईंसाठी आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया. आता टाळ्या वाजून भागणार नाही, दोन गोष्टी आपल्याला केल्या पाहिजेत. 500 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर या देशामध्ये अयोध्येमध्ये रामलल्लांचं त्या ठिकाणी प्रतिष्ठापना झाली. आणि म्हणून आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा आपण प्रभू रामचंद्रांच्या घोषणा देऊन प्रभू रामचंद्र की जय अशा प्रकारे आपण सगळ्यांनी घोषणा द्या. प्रभू रामचंद्र की, बजरंग बली की, जरा दोन हात वर करून प्रभू रामचंद्र की, बजरंग बली की, वंदे भारत माता की. मी फार वेळ घेणार नाहीये, कारण अजून 2 कार्यक्रम आमच्या माधवीताईंना आहेत. एक म्हणजे पाग्यवती सुद्धा एक कार्यक्रम आहे, आणि आपली सगळ्यांचीच कुंभारलीची महाकालीची यात्रा, आणि एवढं करून परत ट्रेननी जायचं आहे. मी या ठिकाणी खरं तर स्नेहाताईंचं अभिनंदन करेन, कारण लोकप्रतिनिधी किंवा महिला लोकप्रतिनिधी कशी असावी याचं एक आदर्श उदाहरण म्हणजे स्नेहाताई मेस्त्री आहेत. कारण पंचायत समितीचं सभापतीपद अत्यंत चांगल्या पद्धतीनं त्यांनी भूषवलं. आणि आज जरी त्या लोकप्रतिनिधी नसल्या तरी माझ्या भागातील, माझ्या परिसरातील ज्या भगिनी आहेत त्यांची प्रगती झाली पाहिजे याच्याकरता तळमळीनं काम करणारी एक महिला कार्यकर्ती म्हणून मी नेहमी स्नेहाताईंना पाहत असतो. आज खरं तर योगायोग आहे. आम्ही नीलमताई बरोबर ना 2017-18 पासून मी इकडे फिरत होतो. खेर्डीमध्ये आम्ही फेरी मारत होतो, परंतु काही विनोद बुरण किंवा स्नेहाताई तेवढं लक्ष देत नव्हत्या. परंतु आता सोने पे सुहागा स्नेहाताईंनी तर भारतीय जनता पार्टीमध्ये आज प्रवेश केलेला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं आपण सगळ्या भगिनी आणि या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यामध्ये एक वेगळं प्रेमाचं कौटुंबिक नातं स्नेहाताईंमुळे निर्माण झालं. आणि म्हणून ज्या वेळेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी शपथ घेतली त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्यांनी गरीब कल्याणाचा एक योजनेचा मार्ग आपल्याला सगळ्यांना दिला. खरं तर या देशाला 1947ला स्वातंत्र्य मिळालं. आपण गेल्या वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, आणि घरोघरी सुद्धा आपण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा तिरंगा झेंडा त्या ठिकाणी फडकवला. आणि त्यानंतर मोदी साहेबांनी आपल्याला एक संकल्प केलाय की 2047ला जेव्हा या देशाचं स्वातंत्र्याची शताब्दी होईल त्यावेळेला खऱ्या अर्थानं भारत हा एक विकसित भारत असा होईल. आणि मग तो विकसित भारत होण्याकरता हा जो 25 वर्षाचा जो काळ आहे तो अमृत काळ आहे. आणि त्यामुळे या अमृत काळामध्ये आपण काय काय गोष्टी केल्या पाहिजेत याच्या संदर्भातलं सुद्धा त्यांनी आपल्याला एक दिशा दिली. आणि म्हणून मग मन की बातच्या माध्यमातून असेल, जनधन अकाउंटच्या माध्यमातून असेल, महिला बचत गटांच्या योजनांच्या माध्यमातून असेल, किंवा आता लखपती किंवा करोडपती दिदी योजनेच्या माध्यमातून असेल, या देशातल्या महिलांचं सक्षमीकरण करण्याचा एक संकल्प, एक विकसित भारत होत असताना या विकसित भारतामध्ये 50% जास्त असलेल्या महिला भगिनींचा जर योगदान त्याच्यामध्ये चांगलं असेल तर अधिक गतीनं भारत हा विकसित होऊ शकतो. हा विश्वास जर या 75 वर्षामध्ये कोणी दिला असेल तो म्हणजे या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी. आणि म्हणून आज CRP आमच्या भगिनी असतील, बचत गटातल्या सगळ्या महिला सदस्य असतील, किंवा अगदी अंगणवाडीतील आपली सेविका मदतनीस असेल, किंवा एखादी आरोग्य सेविका असेल, आणि देशाच्या पंतप्रधानांनी यांच्या माध्यमातून जन्माला येणारं मूल सुद्धा कसं निरोगी राहील, तिला कसा आधार मिळेल, आणि ती माता सुद्धा कशी कुपोषित राहणार नाही, इथपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या सगळ्या योजना आज आपल्या देशातल्या सगळ्या महिला भगिनींना किंवा नागरिकांना दिल्यात. आणि म्हणून या निमित्तानं मी एवढंच आपल्याला म्हणेन की एका वेगळ्या विकासाच्या प्रगतीच्या दिशेनं आपण सगळेजण चाललोय. हा एवढा अवाढव्य असलेला 140 करोडचा देश, त्याच्यामधला 12 कोटी लोकसंख्येचा आपला महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रातला आपण कोकण प्रांत किंवा अपरांत किंवा ही परशुरामाची भूमी आहे, ही एक वेगळी अशा प्रकारची भूमी आहे. आणि आपण सगळेजण भाग्यवंत आहोत, नशीबवान आहोत की परशुरामांच्या भूमीमध्ये आपण सगळ्यांनी जन्म घेतलाय.
आणि म्हणून देश आपल्याकडे एका वेगळ्या पद्धतीनं पाहतोय. आणि म्हणून या चिपळूण परिसरातील असेल, सगळ्या सह्याद्रीच्या कड्याकपड्यात आपल्या महिला भगिनी असतील, आपल्याला आता आपली प्रगती आपल्याला करायची आहे, आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी विशेष करून ज्या महिला भगिनींनी 10, 12, 15 वर्ष बचत गटाच्या माध्यमातून, बचतीच्या माध्यमातून आपले जे काही प्रकल्प अधिक मजबूत केले, त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करेन. आणि एक वेगळा आत्मविश्वास आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती दिसतोय. मी या ठिकाणी काही सूचना पण देऊ इच्छितोय. कारण कसं आहे की जोपर्यंत चकाकत नाही तोपर्यंत ते सोनं नाही असं आपण म्हणतो. आणि आता तुमच्या रूपाने हे सगळं सोनं चकाकते. आणि म्हणून त्या सगळ्या राजकर्त्यांना आता जाग आलेली आहे. त्यामुळे कोणची पण सभा असो, महिला बचत गटाला निरोप पाठवणार ते आपले BDO भाऊ. तर मी तुम्हाला जबाबदारीने सांगतोय, जरी भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमाला कुठल्या नेत्याची सभा असेल तरी तुम्ही जायचं नाही. कारण याला महत्वाचं आहे की तुमच्यावर कोण उपकार नाही करत आहे आणि तुमचा कोणी त्या सभेच्या संख्येकरता उपयोग करून घेता कामा नाही. मला अनेक ठिकाणी रत्नागिरीत हे जास्त फॅड आहे आमच्या. तुम्ही जरा नशीबवान आहात. आमच्याकडे उठसूट सगळ्या कार्यक्रमाला बचत गटाच्या महिला. आणि मग त्या हळूच मला सांगतात, काय आम्हाला कशाला त्रास देत आहे. म्हटलं थोडे दिवस हा वनवास सहन करा, नंतर तो जाईल. आणि त्यामुळे आपण आत्मनिर्भर होत असताना केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सशक्तीकरण करण्यासाठी ही उमेदची योजना आहे. ती कुठल्या पुढाऱ्याची मालकी नाही. कुठला पुढारी आपल्या खिशातनं त्याच्याकरता देत नाही. या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदीजी तुमच्या कल्याणासाठी या विकासाच्या योजना आणतायत. कारण याच्यापूर्वी नाही कोणी आणलं. आणि म्हणून आज थोडंसं चकाकतंय सोनं तुमच्या रूपानं. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा सावध राहण्याची मी एक या ठिकाणी या निमित्तानं एक थोडीशी सूचना करेन. हे नक्की की ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये आपल्याला मताचा अधिकार आहे, आपल्याला स्वतःचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे. पण हे स्वातंत्र्य असताना कुठेतरी कोणाबरोबर फरफट जाण्याचं, घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. नाहीतर कधी कधी असं सांगण्यात तुमची योजना बंद होईल, तुम्हाला हे मिळणार नाही, तुम्हाला ते मिळणार नाही. हे कोणाच्या बापाचं नाही, हे सरकार तुमचं आहे, सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून मोदीजी सातत्यानं मन की बातच्या माध्यमातून असेल, परीक्षा पे चर्चेच्या माध्यमातून असेल, महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून असेल, महिला दिनाच्या माध्यमातून असेल, 75 वर्षानंतर पहिला पंतप्रधान असेल तो म्हणजे या सगळ्या देशातल्या नागरिकांशी 1 to 1 बोलतो किंवा तुमच्या सूचना ऐकतात. आणि म्हणून आपल्याला अनेक गोष्टी भविष्यामध्ये पूर्ण करायच्या आहेत. आणि त्याच्याकरता नरेंद्र मोदी साहेबांचे आपल्याला हात मजबूत करायचे. अनेकांचा मेरा परिवार स्वतःचा परिवार आहे, पण मोदीजींचा परिवार म्हणजे तुमचा परिवार आहे. या परिवारासाठी ते झटतायत. त्यांना मुलगा नाही, त्यांच्या पत्नी नाही, कुटुंबासाठी ते करतायत असं नाही आहे. तर या देशातले 140 कोटी लोक हा त्यांचा परिवार आहे. आणि म्हणून ज्या ज्या कल्याणाच्या ज्या योजना आणल्या त्या त्यांच्यासाठी आणल्यात. आणि म्हणून भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना मोदीजींना आशीर्वाद द्यायचे. मी विनोदजी बुरंडला एक सांगेन की आता आम्ही आलोय मधी, म्हणजे तिकडे मोदीजी, इकडे तुम्ही आणि आम्ही मधी. पण त्याच्याकरता पण मोदीजींनी एक चांगली व्यवस्था केली. 2 चांगल्यापैकी त्याच्यापैकी एक नमो ॲप आहे. आपल्या सगळे व्हॉट्सअप आहे, मोबाईल आहे. हां, सगळ्यांना ते हे माहिती आहे का काय कसलं? नाही नाही नाही, आपण प्ले स्टोअर आहे सगळ्यांकडे, अँड्रॉइड फोन. आता वेळ काढत नाही. मग एक माझी विनंती तुम्हाला आजच्या दिवसाच्या निमित्तानं, त्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आणि नमो ॲप डाउनलोड करायचा. मी एक विनोदला आणि स्नेहाताई तुम्हाला लिंक पाठवले, त्या लिंकवर क्लिक करा. तुमच्या भविष्यातल्या कुठल्याही गोष्टीची आम्ही मध्यस्थाची गरज नाही. तुम्ही थेट या देशाच्या पंतप्रधानांशी बोलू शकता. तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी काही जरी असतील किंवा त्यांना जर काही बोलायचं असेल ते तुमच्याशी बोलू शकतात. काय थोडासा डेटा आपला जाईल, नाही तरी थोडा डेटा व्हॉट्सअप बघण्यात आपला जातच असतो. आणि म्हणून या निमित्तानं माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी नमो ॲप डाउनलोड करा. आणि आपल्याला संपर्क साधण्यासाठी या 10 वर्षांमध्ये या देशाच्या पंतप्रधान काहीतरी काम केलंय ना. तुमचा आशीर्वाद सगळ्यांचा आहे ना की नाही आहे ना. मग एकच काम करायचं. आता पूर्वी आपण आशीर्वाद असा द्यायचो, नमस्कार करून द्यायचो. आता तंत्रज्ञान विकसित झाले. जरा मोबाईल काढताय बाय, सोपा आहे, सिंपल, फ्रीमध्ये आहे. 90-90-90-20-24. कोणी पहिल्यांदा डायल केला असेल तर काय फरक नाही पडत. तर बा यू आर ऑलरेडी डायल्ड म्हणून किंवा असा काहीतरी मेसेज येईल. काढायला हरकत नाही, मोबाईल काढा, लाजू नका, अजिबात लाजू नका. 90-90-90 3 वेळेला 20-24.
म्हणजे हा गेल्या वर्षी नंबर मोदी साहेबांनी तुम्हाला खरा दिलाय, पण जरा तुमच्याकडे पण थोडी गडबड होती, नंबर पोचायला उशीर झालाय आणि आता 2024 साल आलेला आहे. तेव्हा 99 म्हणजे 9 वर्ष झाली होती मोदी सरकारला आणि मग 2024ला मोदी साहेबांना आशीर्वाद देण्याकरता तुम्ही फक्त तो मिस कॉल डायल करायचा. मग तुम्हाला एक SMS येईल. आला का SMS ताई? काय लाजू नका, CRP नंतर तुम्ही करून घ्या सगळ्यांकडनं. हे करायला काय अडचण नाही, सभेला जायला अडचण आहे, हे करायला काय प्रॉब्लेम नाही, कारण हे तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे की मला मोदी साहेबांना आशीर्वाद द्यायचा आहे. आणि त्याच्याकरता डायल केला का 90 90 90 20 24 म्हणजे 2024. म्हणजे गेल्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं की 2024ला मी येतोय आणि मी जर परत यायला हवा असेल तर मला तुम्ही आशीर्वाद द्या. हा आशीर्वाद व्हर्च्युअल आहे, रिंग कट होते ऑटोमॅटिक. ताई तुम्ही नंबर दाबलाय की दुसरीकडे बोलताय? दुसरीकडे बोलताय. मग त्याला डायल तिकडनं आवाज येणार नाही, तो कट होणार ऑटोमॅटिक आणि तुम्हाला एक SMS येईल, टेक्स्ट मेसेज येईल. आला? त्याच्यावर एक लिंक आहे, ती लिंक क्लिक करा की मोदी बाबा भेटतील फ्रीमध्ये. आणि जेव्हा जेव्हा आठवण येईल, आपल्याला आजारी पडलं आपण डॉक्टरकडे जातो, मग डॉक्टर डोस देतो, एक सकाळचा, एक दुपारचा, एक रात्रीचा. तसाच हा डोस आहे, नमो डोस याचं नाव. सकाळी उठल्यानंतर त्या लिंकवर क्लिक करायचं, दुपारी जेवल्यानंतर एकदा क्लिक करायचं भरल्या पोटी आणि रात्री झोपताना. म्हणजे आपला देशाचा पंतप्रधान काय करतोय तुमच्यासाठी हे तुम्हाला त्याच्या माध्यमातून कळणार आहे. याच्यापेक्षा वेगळं काही नाही आहे, कारण ही लोकशाही आहे आणि ह्या देशातला आपला पहिला असा पंतप्रधान आहे की या देशातल्या महिला भगिनींसाठी इमानदारीनं प्रामाणिकपणानं ते काम करतायत आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद त्यांना असणं गरजेचे आहेत. या निमित्तानं मी एवढंच सांगेन, आज माधवीताई आल्यात, त्यांचं ऐकायला तुम्ही आतुर आहात. जरूर आपण रत्नागिरीमध्ये आहोत, कधी नाही कधीतरी परत भेटू. मी विशेष करून विनोद बुराण आणि स्नेहाताईंचं या ठिकाणी अभिनंदन करेल आणि सगळ्या महिला बचत गटातल्या ज्या भगिनी आहेत त्यांना सुद्धा या निमित्तानं फक्त एकच विनंती करेल, तुम्ही सगळ्या भाग्यवान आहात. 2 मिनिटं बोलू नका. तुम्ही भाग्यवान एवढ्या करता आहात की आता कोणीतरी बोललं, स्नेहाताई बोललं लोकल फॉर व्होकल, आणखीन काहीतरी लोकल फॉर ग्लोबल. माझं म्हणणं ग्लोबल जरा बाजूला ठेवूया आपण, लोकल फॉर व्होकल किती चांगला आहे. तर तुम्ही नशीबवान आहात, गुहागर पासून बिजापूर पर्यंतचा नॅशनल हायवे आहे. थोडासा आता कॉन्ट्रॅक्टरनी नीट केलं नाही, त्याला काय आमचा दोष नाही, पण 4 लेन नॅशनल हायवे आहे. गोवा मुंबई 4 लेन नॅशनल हायवे आहे आणि बाजून जाणारी मोदींची रेल्वे आहे, कुठली? वंदे भारत. आता ती डबल ट्रॅक झाले आणि त्यामुळं तुमच्या प्रॉडक्टला मार्केटिंग करता तुम्हाला जगाच्या बाजारपेठेत तुम्ही जा, गुगलवर जा, याच्यावर जा, परंतु हे 3 जे मार्ग आहेत, 2 राष्ट्रीय महामार्ग आणि कोकण रेल्वेचा मार्ग, या देशभरामध्ये तुमची प्रॉडक्ट सगळ्यात कमीत कमी दरात घेऊन जाऊ शकतो. आणि म्हणून तुम्ही त्याचा विचार करा, कारण हे सगळं बनणं सोपं आहे, आपली प्रॉडक्ट बनवणं सोपं आहे, पण त्याचं मार्केटिंग हा एक महत्त्वाचा विषय आहे. आणि त्याच्याकरता ही सगळी गतिमानता जी आलेली आहे, ज्याला आपण दळणवळणाची साधनं म्हणतो, त्याच्या माध्यमातून आपल्याला एक चांगल्या प्रकारचं मार्केटिंग करण्याकरता हे सगळे रस्ते आतुरतेनं तुमची वाट पाहत आहेत, ही रेल्वे आतुरतेनं तुमची वाट पाहते. आणि त्याच्याकरता जर कुठं अडचण आली तर आपल्या माधवीताई नाईक आहेत आणि केंद्र आणि राज्य सरकारमधला त्या दुवा आहेत, आम्ही सुद्धा सगळी मंडळी आहेत. आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना विश्वास देतो की आज 2024 सालामध्ये आपण सगळ्याजणी अत्यंत एका अनुकूल परिस्थितीमध्ये आपलं सगळ्यांचं बचत गटाच्या माध्यमातून सक्षमीकरण करतोय. आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी आपले बँक अकाउंट उघडले. जेव्हा सुरुवातीला बँक अकाउंट उघडले असतील तेव्हा तुम्हाला पण थोडं वाटलं असेल, पण नंतर मग लक्षात आलं की अरे 0 बॅलन्सनी बँक अकाउंट या देशात पहिल्यांदाच उघडला जातो. आणि जनधनच्या माध्यमातून आज DBTच्या माध्यमातून सगळ्या योजनांचे पैसे कुठल्याही पुढाऱ्याच्या खिशात न जाता 100% तुमच्याकडे येतात. याचा अर्थ ज्या पंतप्रधानांनी आपल्याला दूरदृष्टी दिली, आपल्याला जनधनच्या माध्यमातून असेल, इज्जत घरच्या माध्यमातून असेल, घरकुलच्या माध्यमातून किंवा बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला जी साथ दिली, भविष्यामध्ये मला असं वाटतं फिर एक बार मोदी सरकार आल्यानंतर माझ्या या सगळ्या भगिनी आज लखपती आहेत त्या करोडपती होतील, हा विश्वास देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माधवीताई नाईक आपल्याशी संवाद साधतील.
मित्रांनो, जरा फक्त सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या महिलांना विनंती आहे, आता आपण ऐकूया ज्यांचं आपण भाषण ऐकण्याकरता आलं, ज्यांच्याकडून आपल्याला मार्गदर्शन अपेक्षित आहेत, अशा प्रकारच्या माधवीताई या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतील. कोणाकोणाला घरी जाऊन कुकर लावायचा आहे? अजून संध्याकाळचा स्वयंपाक किती जणींना करायचा आहे? सगळ्यांना करायचं आहे? विनोद भाऊ, हे काही बरोबर नाही. तुम्ही कार्यक्रमाला बोलवायचं आणि नंतर घरी जाऊन बायकांना कुकर पण लावायला लावायचा. बरोबर आहे का? हे सुट्टी द्यायची तर पूर्ण सुट्टी द्यायला पाहिजे की नाही? पुढच्या वेळेला बोलवाल तेव्हा आमच्या बायकांच्या रात्रीच्या जेवणाची पण सोय करा. बरोबर? आणि ह्याच्यापेक्षा थोडा आणखीन मोठा हॉल घ्या. बरोबर? आज या कार्यक्रमासाठी मला इथे बोलावलं त्याबद्दल आधी तर विनोद भाऊंचे आणि स्नेहाताईंचे खूप आभार मानते की इतक्या छान मैत्रिणींना भेटायची मला त्यांच्यामुळे संधी मिळाली. आणि या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर, मला माहिती आहे की वेळ खूप झाला आहे, सगळ्यांचं लक्ष घड्याळाकडे आहे, माझंही आहे. 10 मिनिटाच्या वर तुमचा वेळ घेणार नाही, परंतु म्हणून सगळ्यांची नावं न घेता सगळ्यांना नमस्कार. आणि इतक्या छान रंगीबेरंगी साड्यांमध्ये दिसणाऱ्या माझ्या सगळ्या भगिनींनाही नमस्कार. स्नेहाताईने आणि विनोद भाऊने तुम्हाला इथे आणलं, बरोबर? त्यांच्यामुळे आपण सगळ्याजणी आज एक छान संध्याकाळ इथे घालवतोय. तर मग आपण त्यांना थँक्यू नको का म्हणायला? पण टाळ्या वाजवल्या ना की आवाजाचं प्रदूषण होतं की नाही? आवाजाचं प्रदूषण होतं, म्हणून आपण बिना आवाजाचं त्यांना थँक्यू म्हणायला पाहिजे. मध्ये मी एका शाळेमध्ये गेले होते, त्या शाळेतल्या मुलांना हे शिकवलं होतं की टाळ्या वाजवायच्या नाहीत, तर टाळ्यांच्या ऐवजी काय करायचं? तर लहान मुलांनी काय केलं, दोन्ही हात वर करून छान छान म्हणतो की नाही आपण, त्यांनी छान छान न म्हणता फक्त त्यांनी हात असे असे केले. आपण पण करायचं का तसं? या दोघांना, स्नेहाताई या बरं तुम्ही पण पुढे. एवढा छान कार्यक्रम केला आणि महिलांचं थँक्यू ऐकायला येणार नाही तुम्ही, असं कसं? या बरोबर व्यासपीठावर. आणि दादा, तुला सांगून ठेवते, व्हिडिओवाल्या दादा, हा फोटो जास्त छान येईल बघ, किंवा हा व्हिडिओ जास्त छान येईल. चला, 1 2 3, दोन्ही हात, दोन्ही हात. कसं वाटलं? अरे काय रे बाबा, हे बघा यांनी व्हिडिओच नाही घेतला, आता परत करावं लागेल आपल्याला. चला, 1 2 3. वा 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 वा, किती छान वाटतं बघा. तुम्हाला एक सांगू का, जेव्हा तुमच्या चेहऱ्यावरचं हे जे हसू आहे, हा जो आनंद आहे, हा परमेश्वराने कायम असाच ठेवावा अशी श्रीरामाला प्रार्थना करते. खरं तर माझ्या आधी सगळ्यांनीच तुम्हाला सगळं सांगून झालेलं आहे, पण तरी पण मला असं वाटतं की बघा की आज ना 2 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, 2 उदाहरणं सांगणार आहे. आज मी जेव्हा सकाळी आले, मी ठाण्याला राहते, मी ट्रेनने आले सकाळी जनशताब्दीने, आणि आम्ही तिथे डाकबंगल्यावरती बसलो होतो. आणि तेवढ्यात कोणीतरी सांगायला आलं की एक महिला मोटरसायकलवर प्रवास करत दिल्लीपर्यंत जाणार आहे. ती निघाली आहे कुठून? तर तामिळनाडूवरून. तामिळनाडू म्हणजे भारताचं टोक, दुसरं टोक, बरोबर आहे की नाही? समुद्र, आणि मग त्याच्यानंतर श्रीलंका, आणि तामिळनाडूमध्येच विवेकानंदांची समाधी. त्याच्यामुळे ती तिथून निघाली आहे. बरं, ती निघाली तर आम्ही म्हटलं की ठीक आहे, चला आपण जाऊया तिचं स्वागत करायला, तिला भेटायला. म्हणून आम्ही गेलो. तर ती कशावर होती माहिती आहे का? मोटरसायकलवर होती. नऊवारी साडी नेसलेली, छान गॉगल बिगल लावलेला, नऊवारी साडी नेसून राजलक्ष्मी मंदा नावाची ती महिला वोट फॉर मोदी असं म्हणत तामिळनाडूवरून निघालेली दिल्लीला पोहोचणार आहे. किती दिवस ती मोटरसायकल चालवणार आहे माहितीये? 65 दिवस. 65 दिवस ती मोटरसायकल चालवणार आहे. या तिच्या प्रवासामध्ये ती तामिळनाडूवरून दिल्लीपर्यंत पोहोचणार आहे. याच्यामध्ये ती 21,000 किलोमीटरचा प्रवास मोटरसायकलवर करणार आहे एकटी, आणि जवळजवळ 15 राज्यांमधून ती जाणार आहे. मी आता सांगताना देखील बघा माझ्या अंगावरती काटा आला. काय भाग्य म्हणायचं आपल्या भारत देशाचं
की एक व्यक्ती पंतप्रधान हवी म्हणून वेळ घेतल्यासारखी एक महिला मोटरसायकलवरती इतका लांबचा पल्ला गाठू शकते. तिला इतका आनंद झाला, ती म्हणाली मी कालच रात्री महाराष्ट्रामध्ये प्रवेश केला आणि आज सकाळी तुम्ही माझं स्वागत केलं, मला खूप बरं वाटलं. मी तिला म्हटलं बाई ग, तुला बरं वाटलं ते सोड, आम्हाला तुला भेटून बरं वाटलं की आमच्या मोदीजींना मत द्या असं सांगायला तू इतका मोठा प्रवास करतेस. मला असं वाटतं तिच्या मनाने आपलं काम खूप छोटं आहे ना. आपल्याला एवढा सगळा प्रवास न करता फक्त आपल्या बूथ पर्यंतच जायचंय, आहे की नाही, आणि तिथे जाऊन फक्त मोदीजींना मत द्यायचंय. नुसतंच द्यायचंय का मत, का द्यायचंय त्यांना मत, ते आत्ता बाळाजींनी इतकं तुम्हाला सांगितलं, बाळमान्यांनी आपल्याला अगदी सविस्तरपणे सांगितलं की हे सगळं तुम्हाला का करायचंय. मला असं वाटतं की महिलांना उमेदच्या माध्यमातून किंवा बचत गटांच्या माध्यमातून पण इतकं कर्ज का दिलं जातं माहितीये का तुम्हाला, इतकं अनुदान किंवा इतकी मदत का केली जाते. म्हणजे आता जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी ही म्हण मागे पडली बरं का. आता बायका पण चूल आणि मूलमधनं बाहेर पडल्यात, त्यांना आता त्याच्यात परत अडकवू नका, बरोबर ना. पण आता जिच्या हाती स्वावलंबनाची दोरी ती देशाला उद्धारी, अशी आता एक नवीन म्हण आलेली आहे. मोदीजींनी तुमच्या सगळ्यांवरती हा विश्वास टाकलेला आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की महिलां इतकं प्रामाणिक या जगात दुसरं कोणीच नसतं, आणि म्हणूनच त्यांना दिलेलं जे काही कर्ज आहे, त्यांना दिलेला जी काही त्यांच्या व्यवसायासाठीची मदत आहे ती वेळेत आणि परतफेड करण्याच्या भूमिकेतून घेणारा या देशातला जर कोणी घटक असेल तर ती फक्त महिला आहे. परतफेडीचा दर हा महिलांचा सगळ्यात जास्त आहे. म्हणून तुम्हाला पैसे वाटताना, तुम्हाला अनुदान देताना किंवा तुम्हाला बचत गटांच्या माध्यमातून काहीतरी मदत करायला मोदीजी कधीच हात आखडता घेत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं की ह्याच्यातनं दोन गोष्टी होणार आहेत. एक तर समाजाचा गाडा ज्या अर्थव्यवस्थेवर आहे त्या अर्थव्यवस्थेला तुम्ही मदत करता, त्याला बळकटी आणता, आणि दुसरं म्हणजे तुम्हाला दिलेला पैसा खेळता तर ठेवताच पण त्याची परतफेडही करता. मला असं वाटतं की एवढा विश्वास आपल्यावरती आपल्या पंतप्रधानांनी टाकलेला आहे. मग अशी स्नेहाताईंनी बोलताना असं सांगितलं की नाही की त्यांनी 2014 नंतरच्या कितीतरी गोष्टी सांगितल्या. 2014च्या ज्या निवडणुका झाल्या ना, त्या निवडणुकांमध्ये मतदारांमध्ये तर आपण 50% आहोत, 50% महिला, 50% पुरुष, पण जे मतदान केलं ना त्या मतदानामध्ये आपला सगळ्यांचा वाटा सगळ्यात जास्त होता. त्यामुळे मोदीजींनी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून जे पहिलं भाषण केलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की या देशातल्या माझ्या महिला शक्तीचा मी ऋणी आहे आणि त्यांच्यासाठी काहीतरी प्रामाणिकपणे करण्याचा मी नेमका प्रयत्न करेन. आणि म्हणून आज आपण बघतो जेवढ्या योजना आत्ता आपल्या आमदारांनी आपल्याला सांगितल्या त्या सगळ्यांमध्ये भलं कोणाचं झालं तर बाईचं झालं, आणि तिचं झालं म्हणून तिच्या कुटुंबाचं झालं, तिच्या कुटुंबाचं झालं म्हणूनच देशाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी ती हातभार लावू शकली. आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगते. मी मध्ये एकदा नंदुरबारच्या कार्यक्रमाला गेले होते. नंदुरबार तर महाराष्ट्राचं दुसरं टोक, तिथून गुजरात सुरू होतो. तिथे गेल्यानंतर तिथे सगळ्यांना आदिवासी जिल्हा आहे, तो आदिवासी जिल्हा आहे, सगळ्या आदिवासी महिला होत्या. आणि त्यांच्यामध्ये आमचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तेव्हा उज्ज्वला गॅसच्या काही लाभार्थी होत्या, त्या तिथे आल्या होत्या त्या कार्यक्रमामध्ये. आणि त्यांनी मला असं सांगितलं की मोदीजींमुळे उज्ज्वलाचा गॅस आला, उज्ज्वलाचा गॅस आल्यामुळे आम्हाला घरामध्ये वेळ मिळायला लागला. मग वेळ मिळायला लागल्यावर आम्ही काय करायचं तर आम्ही शेतीमध्ये लक्ष घातलं, आणि आज देशातून जी हळद निर्यात होते त्याच्यातला मोठा वाटा नंदुरबारचा आहे, कारण नंदुरबार मधल्या महिलांनी आता हळदीच्या उत्पादनामध्ये आपला वाटा केलेला आहे. एक छोटीशी गोष्ट पण त्याच्याने किती फरक पडतो बघा. जनधनचं आता त्यांनी जे सांगितलं ना तुम्हाला, जनधनचं तर मला एकच फार भारी वाटतं आणि आपल्या पंतप्रधानांचा खूप अभिमान देखील वाटतो. काय केलं त्यांनी, याच्या आधी जेव्हा आपण बँकेत जायचो, तुमचा आधार कार्डावरचा फोटो बरोबर नाही, दुसरा घेऊन या. पॅन कार्डच्या पाठच्या कागदाची झेरॉक्सच नाहीये, दुसरं पॅन कार्डची झेरॉक्स घेऊन या.
फोटो दिला तर म्हणायचे की हा काय फोटो आहे का, आता किती जुना फोटो आहे तुमचा, आत्ताचा नवीन फोटो आणा, कारण या फोटोतली बाई आणि आत्ताची बाई ही काय ओळखता येत नाही. एक ना अनेक 10 कारणं देऊन तुम्हाला पिटाळून लावायचे की जा बाई एकदाची माझं डोकं खायला येऊ नको. कंटाळा यायचं की नाही आपल्याला. पण मोदीजींनी काय केलं, मोदीजींनी आपल्या बरोबर सगळ्यांच्या नाड्या ओळखलेल्या होत्या. त्यांनी काय केलं, आमच्या महिलांना आणि माझ्या सगळ्या सर्वसामान्य लोकांना त्रास होतो ना सतत बँकेत जायचा, त्यांनी उलटी चक्र फिरवली आणि बँकांना सांगितलं की तुमच्या खात्यामध्ये तुमच्या बँकेच्या माध्यमातून 1 लाख जनधनची खाती निघाली पाहिजेत. कशी करायची, काय करायची ते तुम्ही बघा. झक्कत बँकवाले तुमच्या दारापर्यंत आले आणि तुमचं जनधनचं अकाउंट उघडून घेतलं की नाही. आमच्यासारख्याच इथे बसलेल्यांनीच कितीतरी असतील जनधनचं खातं उघडण्याकरता. त्यांनी बँकेला तुमच्यापर्यंत आणलं. त्या बँकेच्या खात्यामुळे तुमच्या खात्यामध्ये थेट मदत यायला सुरुवात झाली आणि त्या मदतीतून तुम्हाला कितीतरी गोष्टी करता आल्या. साधी गोष्ट आहे, मी इथे बसलेल्या सगळ्यांना जर का विचारलं की तुम्ही सगळ्याजणी स्वतंत्र आहात, स्वावलंबी आहात, काही ना काहीतरी तुमचं एक स्वतःचं उत्पन्न आहे, त्या उत्पन्नातला किती मोठा वाटा तुम्ही तुमच्यासाठी ठेवलाय असं मी विचारलं तर किती जणी हो म्हणतील की कधीतरी मी आजारी पडेन, कधीतरी मला दवाखान्यात जावं लागेल, कधीतरी मला वैयक्तिक मला गरज लागेल म्हणून मला महिन्याचे जे 1000 रुपये मिळतात ना त्याच्यातले मी हे 200 रुपये गपचूप बाजूला ठेवते स्वतःसाठी. असं कोणी हो म्हणेल का? नाही म्हणणार. पण तेच जर का मी विचारलं, आता समजा या समोर बसलेल्या ताई आहेत त्यांना मी विचारलं की तुमच्याकडे मुलगा आहे की मुलगी, तुमच्याकडे कोण आहे? मुलगी आहे. मुलीच्या शिक्षणासाठी ठेवलेत बाजूला है ना, मुलीच्या शिक्षणासाठी बाजूला ठेवले, अटल पेन्शन योजना काढली. तर त्याच्यामध्ये कधीही विचारलं ना तर बाई म्हणेल की नाही मी जरा पोरीच्या लग्नात निदान तिला नथ तर घालेन आवडीची म्हणून बाजूला ठेवते. पोरगा असेल तर म्हणेल की निदान पोराच्या शिक्षणाला कुठेतरी हातभार लागेल म्हणून त्याच्यासाठी थोडेसे ठेवते. आपल्याला मोदीजींनी नोटबंदी कितीही आणली तरी देखील आजही आपले तांदळाचे डबे भरलेलेच आहेत की नाही. त्यामुळे ती आपली बँक मात्र मोदीजींना देखील कधी सापडायची नाही. त्यामुळे असा विचार आपल्यापैकी प्रत्येक आई किंवा प्रत्येक बाई करत असते आणि जेव्हा स्वतःच्या साठी काही करायची वेळ येते त्यावेळेला सगळ्यात शेवटी ती तिचं नाव टाकते. स्वतःचा विचार ती सगळ्यात शेवटी करते. मोदीजींना हेही माहिती होतं म्हणून मोदीजींनी काय आणली? अटल पेन्शन योजना आणली. आणखीन काय आणलं त्यांनी? तुमच्या विम्याच्या योजना आणल्या. कोण म्हणालं, कोण हरीचा लाल कुठल्या कवीने देखील ही कल्पना केली नसती की 300 रुपयामध्ये एखाद्याचा विमा निघू शकेल. कोण म्हणालं असतं असं? कोणी विश्वास ठेवला असता? नसता ठेवला. पण मी म्हटलं त्याप्रमाणे की आपण 2014ला 1 मत दिलं, त्या एका मतासाठी मोदीजींनी आपल्यासाठी 10 वर्ष इतक्या गोष्टी आणल्यात की ज्याच्यामुळे आज आपण एक अत्यंत सक्षम, स्वावलंबी आणि निरोगी आयुष्य जगू शकतोय. त्यामुळे एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या मोदीजींसाठी, आपल्या पंतप्रधानांसाठी. इतक्या विचारपूर्वक त्यांनी ह्या योजना आणलेल्या आहेत. साधा मगाशी विषय निघाला नाचणीच्या. तुम्हाला माहिती आहे त्यांनी G20ची परिषद घेतली. याच्या आधी G20 काय आणि G40 काय आपल्यापैकी कोणालाच काही माहिती नव्हतं. आता आमच्या खेड्यापाड्यातल्या बायकांना देखील G20 काय आहे हे माहिती होतं, कारण जगभरातले सगळे नेते भारतामध्ये आलेले होते. भारतामध्ये ते मोठ्या मोठ्या 5 स्टार हॉटेल्समध्ये राहत होते. पण मोदीजी त्यांना जेवायला काय देत होते? तर आपली सगळी जी तृणधान्य आहेत, मिलेट्स आपले जे म्हणतात ते, त्यांनी त्यांना नाचणीची भाकरी खाऊ घातली, त्यांनी त्यांना पालेभाजी खाऊ घातली, त्यांनी त्यांना नाचणीचा लाडू खाऊ घातला, नाचणीची चिक्की खाऊ घातली. एक ना अनेक तुमच्यासारख्या बचत गटांच्या महिलांचे त्यांनी 5 स्टार हॉटेल्समध्ये स्टॉल लावले आणि त्या स्टॉलवरून त्या सगळ्या वस्तू विकत घ्यायला लावल्या. आणि परदेशातनं आलेल्या लोकांकडे भारतीय चलन असेल की नाही याची त्यांनी पर्वा न करता तिथे देखील त्यांनी डिजिटल क्रांती भारतातली काय आहे हे दाखवण्यासाठी तिथे देखील त्यांनी जीपे आणि UPIचं एक अकाउंटचा कागद ठेवलेला होता, जेणेकरून परदेशातनं आलेली लोक देखील फक्त फोननी पैसे भरू शकत होती. ही क्रांती आहे आपल्या देशामध्ये झालेली. म्हणजे त्या क्रांतीमध्ये त्यांनी आपल्याला देखील तेवढाच महत्वाचा वाटा दिलेला आहे. आणि म्हणून
आपलं काम एकदम सोपं झालेलं आहे असं मला वाटतं. आज मी स्नेहाताईंचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानेन की त्यांनी तुमची सगळ्यांची अशी एकत्र मोट बांधलेली आहे. आपण अशा तर नेहमीच भेटत असतो, पण मला असं वाटतं की एकत्र येण्याने आपली शक्ती वाढते, आपला कॉन्फिडन्स, आपला आत्मविश्वास वाढत असतो. मला तर नेहमी असं वाटतं की हे कोणी लिहिलंय मला माहिती नाही की 4 बायका एकत्र आल्या की काही चांगलं करू म्हणजे 4 बायकांना एकत्र आलं तर पुरुषांचा आत्मविश्वास एवढा डळमळीत होतो की त्यांनीच ही अफवा पसरवायला सुरुवात केली की 4 बायका नको बाबा, 4 बायका एकत्र आल्या तर चांगलं काम करतात, म्हणून आपण आधीच म्हणूया की 4 बायका एकत्र आल्या तर काही चांगलं काम करू शकत नाही, नुसत्या भांडतात, वाद घालतात. हे खरं आहे की खोटं आहे मला सांगा? खोटं आहे की नाही? तुम्ही एवढ्या दिवस किती वर्ष बचत गट चालवताय तुम्ही? 10 वर्ष 10 बायकांनी एकत्र नांदून, एकत्र काम करून, एकत्र आपापल्या कुटुंबाचा सगळा भार सोसणं, त्याच्यामध्ये एकत्र येऊन काहीतरी चांगलं काम उभं करणं, एकत्र येऊन 4 पैसे मिळवणं. तुला मिळालेत तसे मला पण मिळाले पाहिजेत, आपल्याला दोघींना मिळालेत ना तर तिसरीला पण मिळाले पाहिजेत, हा विचार करत तुम्ही बचत गटाच्या माध्यमातून आजपर्यंत इथपर्यंत आलेला आहात, इथवर तुम्ही प्रवास केलेला आहे. त्यामुळे 4 बायका एकत्र आल्या की उत्तम काम उभं राहतं. याकरता देखील तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन की तुम्ही अशा कुठल्याही अफवांना बळी न पडता तुमचे बचत गट सुरू ठेवलेत आणि त्याच्यातनं तुम्ही प्रगती करू शकलात. याच्या पुढचा काळ हा महिलांचाच असणार आहे, ह्याच्याबद्दल खात्री बाळगा. कारण मोदीजी असं म्हणतात की या देशामध्ये फक्त 4च स्तर आहेत. कोण? महिला, पुरुष, जे वंचित आहेत ते, आणि 4था शेतकरी. याच्या पलीकडे कोणीही नाही. आणि म्हणून या महिलांच्या साठी याच्या पुढच्या काळामध्ये देखील अनेक गोष्टी करण्याचा त्यांचा विचार आहे. आणि म्हणून 2019 नंतर देखील आपण कितीतरी गोष्टी घडताना बघितल्या. 2024 नंतर त्याच्यापेक्षा देखील अधिक गोष्टी घडणार आहेत. आणि म्हणून मोदीजींनी तुमचं कुटुंब सावरलंय, मोदीजींनी तुम्हाला हाताला काम दिलेलं आहे, तुमच्या हातामध्ये पैसा दिलेला आहे. आपण जर का त्यांना अजून एक संधी दिली तर मला असं वाटतं की याचा पुढचा काळ तुमचा माझा नाही, पण आपल्या मुला आणि नातवंडांचा काळ मात्र खूप चांगला जाणार आहे. त्यांच्यासाठी ते काम करतायत. मोदीजींना असं विचारलं जातं की आपण सगळेच जण हे बघतो की कोण कोणासाठी काय करतं, कोणाचा मुलगा आहे, कोणाची मुलगी आहे राजकारणामध्ये, त्यांच्यासाठी त्यांचा किती जीव तुटतो हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मोदीजींना आहे का हो असं काही? मोदीजींनी कधी स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या भावासाठी, स्वतःच्या बहिणीसाठी काहीतरी केलंय हे आपण कधी ऐकलं का? नाही ऐकलेलं. याचं कारण मोदीजी असं म्हणतात की या भारतातला प्रत्येक नागरिक हा माझा परिवाराचा एक भाग आहे. म्हणजे आपण सगळेजण कोण आहोत? मोदीजी का परिवार. आपण सगळेजण कोण आहोत? मोदीजी का कोण आहोत? आपण सगळे मोदीजी का, मोदीजी का, मोदीजी का. आपण सगळे मोदीजींच्या परिवाराचा एक भाग आहोत. म्हणून ते आपल्यासाठी एक कुटुंब प्रमुख म्हणून जे जे करायला हवं ते सगळं ते करत असतात. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. तुमची उत्तरोत्तर भरभराट होऊ देत. 2 खोल्यांचं घर 4 खोल्यांचं होऊ देत. आज तुमची, जसं आता सांगितलं तसं, तुमची लाखांची कमाई, लाखांची कमाई, हा आत्मविश्वास असून कसं बरं जाणार सांगा बरं तुम्ही पुढे. बघूया लाखांची कमाई किती गेली पाहिजे? लाखोंची कमाई कितीत गेली पाहिजे? करोडोंमध्ये गेली पाहिजे. त्याकरता श्रीरामरायाने तुम्हाला उत्तम आरोग्य देऊ देत, तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना त्यांनी पूर्ण करू देत, अशा त्याच्या चरणी प्रार्थना करतात. या माझ्या वाणीला विराम देते. बोलो जय जय श्रीराम. थँक्यू, धन्यवाद. सिद्धाई, प्रथम सिद्धाई महिला स्वयंसहायता समूहाचा सन्मान. सिद्धाई महिला स्वयंसहाय्यता समूहाचा सन्मान. ओम साई महिला स्वयंसहाय्यता समूहाचा सन्मान. श्रमिक देखील या ठिकाणी मंचावरती येईल. श्रमिक महिला स्वयंसहाय्यता समूह, श्रमिक महिला स्वयंसहाय्यता समूह, श्रमिक
तनुजाताई शिगवण यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान करावा. तनुजाताई शिगवण श्रमिकचा या ठिकाणी सन्मान करतील. श्रमिक महिला स्वयंसहाय्यता समूह. श्री दत्त महिला स्वयंसहाय्यता समूह. श्री दत्त महिला स्वयंसहाय्यता महिला. त्याचबरोबर सैफुल्ला महिला समूह. जय संताजी सैफुल्ला महिला स्वयंसहाय्यता समूह. श्री दत्त महिला स्वयंसहाय्यता समूह. सैफुल्ला स्वयंसहाय्यता समूह. इन्शाअल्लाह महिला स्वयंसहाय्यता समूह. सैफुल्ला महिला स्वयंसहाय्यता समूह. इन्शाअल्लाह महिला स्वयंसहाय्यता समूह. माशाअल्लाह महिला स्वयंसहाय्यता समूह. सैफुल्ला महिला, इन्शाअल्लाह महिला, सैफुल्ला, इन्शाअल्लाह, माशाअल्लाह. त्यानंतर सिद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह. स्वप्नालिताई पोळ यांना विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सन्मान करावेत. सैफुल्ला महिला स्वयंसहाय्यता समूह. इन्शाअल्लाह महिला स्वयंसहाय्यता समूह. त्यानंतर पुढील सन्मान आहे माशाअल्लाह महिला स्वयंसहाय्यता समूह. सिद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह. सिद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह. श्री महिला स्वयंसहाय्यता समूह. श्री महिला स्वयंसहाय्यता समूह. सिद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह. इथे कोण आहे ते सिद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह. सिद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह. सिंधू महिला स्वयंसहाय्यता समूह. सिद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह. सैफुल्ला माशाअल्लाह, इन्शाअल्लाह. सैफुल्ला महिला स्वयंसहाय्यता समूह. इन्शाअल्लाह महिला स्वयंसहाय्यता समूह. माशाअल्लाह महिला स्वयंसहाय्यता समूह. सिद्धी महिला स्वयंसहाय्यता. सिंधू महिला स्वयंसहाय्यता समूह. दुर्गा महिला स्वयंसहाय्यता समूह. श्री रामवर्धायनी महिला स्वयंसहाय्यता समूह. श्री रामवर्धायनी महिला स्वयंसहाय्यता समूह. प्रांजल महिला स्वयंसहाय्यता समूह. श्री रामवर्धायनी महिला स्वयंसहाय्यता समूह. शारदा महिला स्वयंसहाय्यता समूह. शारदा महिला स्वयंसहाय्यता समूह. श्री रामवर्धायनी महिला स्वयंसहाय्यता समूह. दुर्गा महिला स्वयंसहाय्यता समूह. सिंधू महिला स्वयंसहाय्यता समूह. कस्तुरी महिला स्वयंसहाय्यता समूह. कस्तुरी महिला स्वयंसहाय्यता समूह. सुकाई महिला स्वयंसहाय्यता समूह. कस्तुरी महिला स्वयंसहाय्यता समूह. सुकाई महिला स्वयंसहाय्यता समूह. समर्थ कृपा महिला स्वयंसहाय्यता समूह. श्रीकृष्ण महिला स्वयंसहाय्यता समूह. श्रीकृष्ण महिला स्वयंसहाय्यता समूह. श्रीकृष्ण महिला समूह. सिंधू स्वयंसहाय्यता महिला समूह. सिंधू महिला स्वयंसहाय्यता समूह. सिंधू महिला स्वयंसहाय्यता समूह. कस्तुरी स्वयंसहाय्यता समूह. दुर्गा महिला स्वयंसहाय्यता समूह. प्रांजल महिला स्वयंसहाय्यता समूह. प्रांजल. त्यानंतर शारदा महिला स्वयंसहाय्यता समूह. शारदा महिला स्वयंसहाय्यता समूह. शारदा महिला स्वयंसहाय्यता समूह. सुकाई महिला स्वयंसहाय्यता समूह. सुकाई महिला स्वयंसहाय्यता समूह. कस्तुरी महिला स्वयंसहाय्यता समूह. समर्थ कृपा महिला सहाय्यता समूह. समर्थ कृपा महिला स्वयंसहाय्यता समूह.
समर्थ कृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, समृद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह, रोजी महिला स्वयंसहाय्यता समूह, KGN महिला स्वयंसहाय्यता समूह, रोजी महिला स्वयंसहाय्यता समूह, KGN महिला स्वयंसहाय्यता समूह, अरहान महिला स्वयंसहाय्यता समूह, अरहान महिला स्वयंसहाय्यता समूह, KGN महिला स्वयंसहाय्यता समूह, रोजी महिला स्वयंसहाय्यता समूह, समर्थ कृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, श्रीकृष्ण महिला स्वयंसहाय्यता समूह, श्रीकृष्ण महिला त्याचबरोबर गुरुमाऊली महिला स्वयंसहाय्यता समूह, समर्थ कृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, गुरुमाऊली महिला स्वयंसहाय्यता समूह, गुरुमाऊली महिला स्वयंसहाय्यता समूह, उत्कर्ष महिला स्वयंसहाय्यता समूह, रोजी महिला स्वयंसहाय्यता समूह, रोजी महिला स्वयंसहाय्यता समूह, रोजी महिला स्वयंसहाय्यता समूह, समृद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह, समृद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह, आकांक्षा महिला स्वयंसहाय्यता समूह, आकांक्षा महिला स्वयंसहाय्यता समूह, राजमाता जिजाऊ महिला स्वयंसहाय्यता समूह, मोरे मॅडमच्या हस्ते हा सन्मान केला जाईल. राजमाता जिजाऊ महिला स्वयंसहाय्यता समूह, समृद्धी महिला स्वयंसहाय्यता समूह, समर्थ कृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, एकता महिला स्वयंसहाय्यता समूह, एकता महिला स्वयंसहाय्यता समूह, राजमाता जिजाऊ महिला स्वयंसहाय्यता समूह, शिवकृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, शिवकृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, एकता महिला स्वयंसहाय्यता समूह, सगळ्या महिलांना विनंती आहे, किती उशीर झाला तरी प्रत्येकाचा सन्मान केला जाणार, प्रत्येक समूहाचा सन्मान केला जाणार आहे, याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. थोडा वेळ आपल्याला या ठिकाणी द्यावा लागणार आहे, वेळ द्यावी लागणार आहे. 125 स्वयंसहाय्यता समूह गट आहेत. इथे मात्र थोडंसं आपण थांबूया. राजमाता जिजाऊ महिला स्वयंसहाय्यता समूहाचा सन्मान समिताताई भुरण यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान केला जातो. राजमाता जिजाऊ महिला गरुड झेप प्रभाग संघाच्या अध्यक्षा सौभाग्यवती समिता भुरण यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. मी विनंती करणार आहे माधवीताईंना आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. गरुड झेप प्रभाग संघाच्या अध्यक्षा समिता भुरण यांचा सन्मान करण्याची मी विनंती करणार आहे माधवीताई नाईक यांना. मित्र,
आपल्या खेरडीमधील अशा प्रकारची एक महिला आहे, तिने खरंच गौरवक्षेप घेतले. अशा प्रकारच्या वृषालीताई वासुदेव भोरळ यांची केंद्र प्रमुखपदी नियुक्ती झालेली आहे, पदोन्नती झालेली आहे. त्यांचं टाळ्यांच्या गजरात आपण या ठिकाणी स्वागत करूया आणि सन्मान करण्याची विनंती करणार आहे. पुन्हा एकदा माधवीताई नाईक प्रदेश सरचिटणीस यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. वृषाली भोरळ केंद्र प्रमुख यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. तुम्ही तयार ठेवू ना मॅडम. विशेष कोण नाही ना आता इथपर्यंत आलोय. एकता महिला स्वयंसहाय्यता समूह शिवाई महिला स्वयंसहाय्यता समूह, शिवाई महिला स्वयंसहाय्यता समूह, शिवाई महिला स्वयंसहाय्यता समूह. एकता महिला स्वयंसहाय्यता समूह, मुरलीधर महिला स्वयंसहाय्यता समूह, एकता महिला स्वयंसहाय्यता समूह, शिवाई महिला स्वयंसहाय्यता समूह, एकता महिला स्वयंसहाय्यता समूह. दोस्ती महिला स्वयंसहाय्यता समूह, दोस्ती महिला स्वयंसहाय्यता समूह. एकता महिला स्वयंसहाय्यता समूह, दोस्ती महिला स्वयंसहाय्यता समूह, सखी महिला स्वयंसहाय्यता समूह, सखी स्वयंसहाय्यता समूह, सखी महिला स्वयंसहाय्यता समूह. मुरलीधर महिला स्वयंसहाय्यता संघ, मुरलीधर महिला स्वयंसहाय्यता समूह, दोस्ती महिला स्वयंसहाय्यता समूह. मुरलीधर महिला स्वयंसहाय्यता समूह, मुरलीधर महिला स्वयंसहाय्यता समूह, मुरलीधर महिला स्वयंसहाय्यता समूह, मुरलीधर महिला स्वयंसहाय्यता समूह, सखी महिला स्वयंसहाय्यता समूह, सखी महिला स्वयंसहाय्यता समूह. शिवकृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, सखी महिला स्वयंसहाय्यता समूह, शिवकृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, श्री साई महिला स्वयंसहाय्यता समूह, शिवकृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, श्री साई महिला स्वयंसहाय्यता समूह, शिवशंकर महिला स्वयंसहाय्यता समूह, माऊली महिला स्वयंसहाय्यता समूह, मैत्री महिला, शिवकृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, शिवकृपा महिला स्वयंसहाय्यता समूह, माऊली, शिवाई, चाफा, गुलमोहर, माऊली, शिवाई, चाफा, गुलमोहर. मैत्री महिला स्वयंसहाय्यता समूह, मैत्री महिला स्वयंसहाय्यता समूह. ध्येय साई, साई मंचावरती या, साई गुलमोहर मंचावरती येतोय. गुलमोहर महिला स्वयंसहाय्यता समूह. ध्येय महिला स्वयंसहाय्यता समूह, ध्येय महिला स्वयंसहाय्यता समूह. चाफा महिला स्वयंसहाय्यता समूह, चाफा, चाफा चला, चाफा स्वयंसहाय्यता महिला समूह.
चाफा, चाफाचा ताफा वरती येऊ देत. चाफा महिला स्वयंसहाय्यता समूह. चाफा, चाफाचा ताफा मंचावरती येतोय, त्यांचा सन्मान केला जातोय. सन्मान महिलांच्या प्रगतीचा. शिवाई, साई महिला स्वयंसहाय्यता समूह. साई महिला स्वयंसहाय्यता समूह. साई महिला स्वयंसहाय्यता समूह. मैत्री महिला स्वयंसहाय्यता समूह. मैत्री महिला स्वयंसहाय्यता. प्रवाह महिला स्वयंसहाय्यता समूह. प्रवाह, प्रवाह, प्रवाह चला, प्रवाह, प्रवाह चला लवकरात लवकर. व्यंकटेश महिला स्वयंसहाय्यता समूह. प्रवाह कुठे? प्रवाह हात वरती करा देतो. प्रवाह महिला स्वयंसहाय्यता समूह. प्रवाह महिला स्वयंसहाय्यता समूह. व्यंकटेश महिला स्वयंसहाय्यता समूह. राष्ट्रमाता महिला स्वयंसहाय्यता समूह. निधी महिला स्वयंसहाय्यता समूह. निळकंठ महिला स्वयंसहाय्यता समूह. निळकंठ. मीरा महिला स्वयंसहाय्यता समूह. आनंदी महिला स्वयंसहाय्यता समूह. आनंदी महिला स्वयंसहाय्यता समूह. अंजनी महिला स्वयंसहाय्यता समूह. मीरा महिला स्वयंसहाय्यता समूह. मीरा महिला स्वयंसहाय्यता समूह. रेणुका देखील सज्ज असणार आहे. रेणुका महिला स्वयंसहाय्यता संघ. मीरा महिला, मीरा महिला स्वयंसहाय्यता समूह. मीरा महिला स्वयंसहाय्यता समूह. मीरा महिला स्वयंसहाय्यता समूह. त्यानंतर रेणुका महिला स्वयंसहाय्यता समूह. रेणुका महिला स्वयंसहाय्यता समूह. रेणुका चला. त्यानंतर अंजनी महिला स्वयंसहाय्यता समूह. अंजनी, अंजनी महिला स्वयंसहाय्यता समूह. आनंदी, आनंदी महिला स्वयंसहाय्यता समूह. आनंदी महिला स्वयंसहाय्यता समूह. मुक्ताई हाई या ठिकाणी येईल. निधी चला. निधी, निधी महिला स्वयंसहाय्यता समूह. निधी महिला स्वयंसहाय्यता समूह. राष्ट्रमाता महिला. निधी चला. निधी महिला स्वयंसहाय्यता समूह. निधी महिला स्वयंसहाय्यता समूह. निळकंठ चला. निधी नंतर निळकंठ येईल आणि त्यानंतर राष्ट्रमाता येईल. निधी, निळकंठ, राष्ट्रमाता. निधी महिला स्वयंसहाय्यता समूह. निळकंठ महिला स्वयंसहाय्यता समूह. राजमाता, राष्ट्रमाता महिला स्वयंसहाय्यता समूह. निळकंठ, निळकंठ महिला स्वयंसहाय्यता समूह. त्यानंतर राष्ट्रमाता महिला स्वयंसहाय्यता समूह. त्यानंतर पहा मुक्ताई या ठिकाणी उपस्थित आहे. मुक्ताई चला. मुक्ताई महिला स्वयंसहाय्यता समूह. मुक्ताई चला. मुक्ताई नंतर राष्ट्रमाता जाईल. मुक्ताई नंतर राष्ट्रमाता जाईल. नंतर अंजनी जाईल. राष्ट्रमाता चला. राष्ट्रमाता महिला स्वयंसहाय्यता समूह. राष्ट्रमाता महिला स्वयंसहाय्यता समूह. राष्ट्रमाता, राष्ट्रमाता चला. त्यानंतर जय महाराष्ट्र चला. जय महाराष्ट्र. राष्ट्रमाता महिला स्वयंसहाय्यता समूह. राष्ट्रमाता महिला.
अंजनी महिला स्वयंसहाय्यता समूह, अंजनी महिला स्वयंसहाय्यता समूह, जय महाराष्ट्र चला, जय महाराष्ट्र या ठिकाणी पुढे जातोय. जय महाराष्ट्र मंचावरती आलेला आहे. जय महाराष्ट्र. त्यानंतर अंजनी, अंजनी चला, अंजनी चला. वैष्णवी महिला स्वयंसहायता समूह, वैष्णवी महिला स्वयंसहाय्यता समूह, अंजनी या ठिकाणी उपस्थित आहे. अंजनी चला, अंजनी चला. ह्या कोणाचा आहे? वैष्णवी महिला स्वयंसहाय्यता. अंजनी आपण याच्या मागून यायचं आहे. अंजनी आपण लगेचच यायचं आहे. अंजनी सुकन्या अशा पद्धतीने क्रम असेल. अंजनी सुकन्या, त्यानंतर गौरी नंदन. अंजनी सुकन्या महिला स्वयंसहाय्यता समूह सुकन्या. त्यानंतर आशीर्वाद, आशीर्वाद चला, आशीर्वाद चला लवकरात लवकर. आशीर्वाद महिला स्वयंसहाय्यता समूह, कोणता म्हणा? नंदाई महिला स्वयंसहाय्यता समूह. आशीर्वाद, आशीर्वाद चला, आशीर्वाद चला. त्यानंतर गौरी नंदन, धनश्री महिला स्वयंसहायता समूह, रुक्मिणी महिला स्वयंसहाय्यता समूह, पद्मावती महिला स्वयंसहाय्यता समूह. नर्मदा ही या ठिकाणी मंचावरती येईल. नंदाई महिला स्वयंसहाय्यता समूह. रुक्मिणी स्वयंसहायता समूह आहेत ना? थांबा थांबा एक पद्मावती थांबी आता झाले की वात्सल्य आम्ही आपली दिलगिरी व्यक्त करतोय. थोडा वेळ आपल्याला प्रतीक्षा करावी लागणार आहे.